नमस्कार, गुड इव्हनिंग. आज आपण एक रेसिपी बनवत आहे. बघूयात कशी होती ते. तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवतो. आपण घेतलेलं आहे इथे 1 किलो चिकन. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: कांदा. जर तुम्ही 1 किलो चिकन घेत आहेत तर तुम्हाला कमीत कमी 400 ग्राम कांदा तुम्हाला घ्यावाच लागणार. आणि याला तुम्ही ग्रेव्ही समजू नका, ही कोणत्या प्रकारची ग्रेव्ही नाही आहे. हे फक्त आपले मसाले आहेत. याच्यामध्ये धने पावडर, मिरे पावडर, जिरा पावडर, कोणत्याही कंपनीचा कोणत्याही ब्रँडचा याच्यामध्ये चिकन मसाला, मटन मसाला तुम्ही यूज करू शकता, आणि मिरची पावडर. आणि हे जे हिरवं वाटण दिसतं आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अद्रक, लसण आणि 1 टमाटर, बस एवढ्याचाच बनलेला आहे. म्हणजे एवढ्याच जिन्नसमध्ये आपण आजची भाजी तयार करतो आहे. चवीसाठी लागणारं मीठ आणि 8 ते 10 पळी, छोट्या पळी आपण तेल घेतलेलं आहे. म्हणजे अगदी काहीही तामझाम न करता, कसल्याही प्रकारचा मसाला आपल्याला वाटण करायचं नाही आहे. कोणताही खडे मसाला वापरायचा नाही आहे, गरम मसाला वापरायचा नाही आहे, ज्याने आपल्याला ॲसिडिटी होणार नाही, काय नाही काय नाही. फक्त आपल्या समोर जे दिसतं आहे एवढ्यामध्येच आज भाजी तयार होणार आहे. तर आपण सुरुवात करूयात. फक्त आधी कांदे चांगले तळून घेऊयात, भाजून घेऊयात. ही भाजी म्हणजे माझ्या आयुष्याची आठवण, हॉस्टेलच्या दिवसांची. काहीही नसताना फक्त 2-4 गोष्टी वापरून आपण भाजी बनवतो आहे. फक्त एकच लक्षात ठेवायचं की जोपर्यंत आपण याच्यामध्ये चिकन टाकणार नाही तोपर्यंत गॅस आपला फुल पाहिजे, एकदम पूर्ण. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो, पूर्ण जळतो आहे. अशाच प्रकारे कांदा भाजून घ्यायचा आहे चांगला. अगदी आपण बिर्याणीसाठी जसा बरिस्ता तयार करतो कडक, त्या प्रकारे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा. बघू शकता, एकदम आपण बिर्याणीसाठी जसा बरिस्ता करून घेतो तशा प्रकारे कांदा आपला तळलेला आहे चांगल्या प्रकारे. आता याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची, हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे. तर तुम्ही विचारसाल मॅरिनेशनमध्ये काय टाकलं? काहीच नाही, फक्त आणि फक्त हळद, मीठ, 2च गोष्टी. याच्यामध्ये आपण याला मॅरिनेशन केलेलं आहे. टाकल्या याला जास्त हलवायचं नाही, कारण की त्याचे पीसेस जे आहेत ते थोडेसे ब्रेक होतात. तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी झालं की मग हलवण्यासाठी सोपं जातं. ह्याच्यावर सगळी प्रक्रिया, मसाले वगैरे सगळे वरून आधी आपल्याला चिकन चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. बघू शकता, खूप छान असं आपलं मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे ते चांगलं भाजलं गेलेलं आहे. आणि हा फक्त आणि फक्त हळदीचा आणि त्या आपल्या कडक केलेल्या कांद्याचा, ह्या दोघांचा मिळून जो आलेला आहे तोच कलर आहे. आणि तेलामध्ये भाजल्यामुळे, डायरेक्ट असं चिकन तेलामध्ये भाजल्याने फक्त एकच गोष्ट होते की जे चिकनचा ज्युसी पण आहे तो चिकनमध्येच राहतो, जात नाही. तर आता आपण याच्यामध्ये एक काम करूयात. आपलं जे हिरवं वाटण आहे, आधी आपण याच्यामध्ये हिरवं वाटण घालणार. आपल्याला आवडीनुसार टाकून देऊ. 1 ते 1.5 किलोची भाजी आहे, त्या हिशोबाने आपण केलेला जिन्नस टाकून हिरवा मसाला. आता या स्टेजला इथं आपण दुसरा लाल मसाला वगैरे काहीही न वापरता आपल्याला चिकन खरडा करायचा असेल तर याच्यामध्ये फक्त कोथिंबीर वाढवायची आणि मिरच्या वाढवायच्या आणि याच हिरव्या वाटणामध्ये याला शिजू द्यायचं. हा झाला आपला चिकन खरडा तयार. तोही एक्स्ट्रा पाणी न टाकता चिकनच्या अर्कामध्येच तयार झालेला चिकन खरडा तयार होईल. तर आज आपल्याला करायची 7 ते 8 जणांसाठी चिकनची पातळ भाजी. त्यानुसार आपण याच्यामध्ये थोड्या वेळाने, आता हे चांगलं भाजलं, लसणाचा, अद्रकचा कच्चेपणाचा वास निघून गेला की मग याच्यामध्ये आपण आपण तयार केलेलं लाल वाटण घालणार. अतिशय सुंदर आणि असा घमघमीत अरोमा आपल्या भाजीनं सोडलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकतोय आपलं लाल वाटण. बघू शकता चांगल्या प्रकारे भिजलेला आहे.
याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात. आपण लाल मसाला पूर्णपणे मिक्स करून घेतला. तुम्ही बघू शकता कसा रंग आलेला आहे भाजीला, अतिशय मस्त. आणि आपण याला म्हणतो तरी रोगन चांगल्या प्रकारे या भाजीवरती तरंगते. आता या स्टेजला आपण ठरवू शकतो आपल्याला भाजी किती पातळ करायची आहे, किती जणांसाठी करायची आहे, भाकरीसोबत चुरून खायची आहे की चपातीसोबत लावून खायची की फक्त भातासोबत खायची. बघू शकता रंगत खूपच छान आलेली आहे आणि पूर्ण घरगुती. याच्यामध्ये बाहेरचं काहीही नाही आहे, फक्त चिकन आणि मटण मसाला सोडला तर. धने पावडर घरी तयार करता येते, जिरा पावडर घरी तयार करता येतं. कसुरी मेथीचं सीझन चालू आहे सध्या. आपण 1-2 किलोची घरी करून ठेवू शकतो, आपल्याला मार्केटमधून विकत घ्यायची गरज पडणार नाही. चला तर आता पूर्ण भाजी झाल्याच्या नंतर एकदा बघूयात आपण याला. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात व्यवस्थित आणि याला थोडंसं वाफू देऊयात. तर बघू शकता आपल्या भाजीला तरी कशी आलेली आणि याचा रसा पण आपण जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट पण नाही. तर या स्टेजला आपण याच्यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी. कलर पण छान येतो, चव पण छान येते. आपण बघू शकता दिसायला पण खूप छान दिसते. सर्वांना एकच विनंती, हा माझा यूट्यूबचा पहिला प्रयोग आहे. माझी छोटी बहीण आहे डॉक्टर अंकजा, ही माझ्या खूप मागं लागली होती की दादा एक व्हिडिओ कर, दादा एक व्हिडिओ कर. तिच्या म्हणण्यावरून आज मी हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे. सर्वांनी कळवावे. शॉर्ट बट स्वीट रेसिपी आहे. आपल्या हॉस्टेल लाईफमध्ये आपण असताना, बॅचलर लाईफमध्ये असताना खूप साऱ्या अडचणी आपल्याला येतात, आपण त्याला फेस करतो. आपल्याला घरून आपले मायबाप मेहनत करून पैसे पाठवतात आणि आपण बाहेर जाऊन खाण्याचा विचार करतो. त्याच पैशामध्ये, त्याच्यापेक्षा खूप कमी किमतीमध्ये आपली भाजी ही रूमवरती होते आणि 8 ते 10 जण आरामशीर आपण जेवण करू शकतो. हॉस्टेलला राहणारे मुलामुलींना तर सांगायची गरजच नाही की त्यांना स्वयंपाक चांगल्या प्रकारे येतोच, वेळ बरोबर शिकवते. तर मंडळी, हा माझा पहिला प्रयोग. यूट्यूबवरती लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.